शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त भावे भावे शुद्ध करोनिया शुद्ध करोनिया शुद्ध भावे गावे गीत भावे गावे गीत
गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत गावे गीत भावे भावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत गावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त शुद्ध करुणिया शुद्ध करुणिया शुद्ध शुद्ध करुणिया चित्त शुद्ध करुणिया चित्त चित्त तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे
गीत शुद्ध करुनिया चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुण दोष मना नाही मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राही समाधान तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव करू पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबा दिस गुरुदास तुका महायोग पेटे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुमुनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पादकानं च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं भावे गावी गीत शुद्ध करुनिया चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे भगवत प्राप्तीचा सोपा असा उपाय आपल्याला सांगतात. आपल्या या ठिकाणी असलेले स्टेशन या गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळी भाविक माता वर्ग गुरुबंधू मंडळी गुरुबंधू डोळस महाराजांच्या मार्गदर्शनाने त्याप्रमाणे असणारे गुरुबंधू मंडळी काळकरी गायक वादक मंडळी सर्वांच्या मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ अनेक वर्षाची परंपरा चालत असलेला हा नामयज्ञ आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये जरी 7 वर्षे असेल परंतु त्याच्या अगोदरपासून हा नामयज्ञ चालू आहे. कारण मी ज्यावेळेला 15 वर्षाचा होतो त्यावेळेला बाबांचे कीर्तन या ठिकाणी व्हायचे कार्याचे आदरणीय गुरुवर माधव बाबांचे कीर्तन या ठिकाणी भरपूर झालेले आहे. त्यावेळेला त्यांच्याबरोबर येण्याचा योग मला या ठिकाणी येत होता. म्हणून हा अनेक वर्षाचा परंपरेतला हा नामयज्ञ आहे. वैकुंठवासी अंजनीनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज चालू आहे. विठ्ठल
विसरलेले नाहीये. छोट्या मोठ्या प्रमाणात काय होणार त्या साधूची पुण्यतिथी आपण करत इथपर्यंत आलोय. साधूची पुण्यतिथी आपण करतोय. हो, ते साधू होते म्हणून आपण त्यांची पुण्यतिथी करतो, हे लक्षात ठेवा बरं. सर्वसामान्य महाराज जर असता तर 1 वर्ष त्याची फक्त पुण्यतिथी केली असते किंवा 2 वर्ष केली असते. परंतु किती वर्ष झाली आपल्याला सुद्धा माहिती नाही महाराजांना जाऊन. तेव्हापासून आपण त्यांची स्मरण करतोय, आठवण करतोय. कारण की साधूची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही पुण्यकर्म केलेले आहे, म्हणून इथपर्यंत त्यांची पुण्यतिथी, त्यांची आठवण आपण ठेवत ठेवत इथपर्यंत आपला प्रवास चालू आहे. त्यांची तिथी कोणती हे मला माहिती नाही, परंतु पुण्यतिथी का म्हटलं जातं? तिथी तर रोजच असते ना. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश आणि चतुर्दशी. मग पौर्णिमा येत असते. 15 दिवसांनी आमुषा येत असते. रोजच ती तिथी आहे, परंतु त्या तिथीला सुद्धा पुण्यवान करून जातात. त्यांची पुण्यतिथी होत असते. आज जगामध्ये कितीतरी लोक जातात ना, त्यांची पुण्यतिथी होते का? नाही. पुण्यवान महात्म्याची फक्त काय होऊ शकते? पुण्यतिथी होऊ शकते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुमचं आमचं वर्ष श्राद्ध होत असतं, देवाची जयंती होत असते आणि साधू महात्म्याची काय होत असते? पुण्यतिथी होत असते. बरं, साधूची पुण्यतिथी कोणी करावी? फक्त असुली ख्रिश्चनच्या लोकांनीच करावी का? नाही. कारण साधूचं जे जीवन असतं ना, ते एका गावाकरता, एका कुटुंबाकरता, एका तालुक्याकरता नसतं. साधूचं जीवन सर्वांकरता असतं. हो, साधू सर्वांकरता राहत असतो, सर्वांकरता जगत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, जगाच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणले नाही की असली स्टेशनच्या, इगतपुरी तालुक्याच्या, नाशिक जिल्ह्याच्या नाही म्हणले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जेव्हा साधू पॉवरफुल असतो ना आपल्या आचरणाच्या द्वारे, तेव्हा लोक त्याची पुण्यतिथी करत असतात. जर साधू जर पॉवरफुल जर नसेल, लोक फक्त थडगच बांधतात नंतर थडगेवर चालू या विषय बाकीचे. या साधूची पुण्यतिथी होत असते. पुण्यतिथी त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलेलं असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय की गोड सांगतात आपल्याला, बाबा तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं जर असेल ना, पुण्यवंत व्हावे,
आळंदीला नाही जाऊ शकत, परंतु आळंदीचा साधक जर आपल्या गावाला आला तर साक्षात ज्ञानोबा आहे आपल्या गावाला. हो, साधूचे ते शिष्य आहे, परमेश्वर बाबा जाई बाबे त्यांचे ते शिष्य आहे. गोड आवाज आहे विठ्ठल. नेहमी येत असतात त्र्यंबकेश्वरला आणि तिथे येऊन ते जेवणच करतात नाही, आल्यानंतर साधना करतात. रोज ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात. आतापर्यंत त्यांच्या अनेक प्रदक्षिणा झाल्या. साधू घरी आहे आणि आज ते आपल्या गावाला आपले योगायोग आहे म्हणजे चला तुम्ही आले तर अजून शोभा येईल. विठ्ठल काय प्रमाण दिलं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत जर व्हायचं असेल, पुण्य आपल्या पदरात प्राप्त व्हावं वाटत असेल तर साधू महात्मेचं आपण नाव घेतलं पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन महात्म्याची, संत साधूची आपण आपल्या जीवनामध्ये नावं घेतली पाहिजे. त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. विपाय तरी आठविला तिचा तरी ते आपुली योग्य. हो, म्हणून महाराजांनी याच आभारामध्ये सांगितलंय, तुका म्हणे पापी गावी संतांची जपे. अशा साधू महात्म्याची पुण्यतिथी आपण साजरी करता. आपण धन्य आहात. अशा या साधूवाऱ्याच्या पुण्यतिथी निमित्ताने चालू असलेला हा नामयज्ञ आणि अशा ह्या यज्ञामध्ये माझ्यासारख्या पामराकडे आहुती टाकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी गुरुबंधू डोळस महाराज असेल, महेश महाराज असेल, ग्रामस्थ मंडळी असेल, यांच्या प्रेमास तो मला प्राप्त झालेला आहे. अशा या साधूवर्यांच्या चरणी सेवे करता निवडलेला म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये काही भगवत प्राप्तीचे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. उपाय सांगितले याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय सांगण्याकरता आले म्हणून ते सांगतात. बघा, एखादा शिक्षक बदली होऊन आपल्या गावाला आला आणि आल्यानंतर तो सकाळी उठून शाळेत जाऊ लागला. गावातील लोक काय म्हणू लागले, कोण हा शिक्षक आहे? 9-10 वाजले की तो शाळेत जातो आणि मुलांना शिकवतो. आता तो काय आहे? शिक्षकच आहे. त्याला काही बटे काढायचे नाही, त्याचं काम आहे. तो ज्याच्या करता आलाय विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता त्यानं तेच केलं पाहिजे. तसेच जगद्गुरु तुकोबाराय या भूतावर अवतीर्ण झाले तर कशा करता हो?
उद्धाराविजन जडजीव साधू संतांचा अवतार दीनदुःखितांचा उद्धार करण्याकरता आहे. आणि आपला अवतार झाल्यानंतर काय चालते आजार पडतंय माझा आवाज पर्यंत आला तरी पाहत काय नाही त्याला लक्ष मनाचं काम देऊ लक्षात जगद्गुरू तुकोबाराय जे अवतीर्ण झालेले होते ना ते समाजाला जगाला दीनदुःखितांना भाविकांना चांगला रस्ता दाखवण्याकरता चांगला मार्ग दाखवण्याकरता जगद्गुरू तुकोबार अवतीर्ण झालेले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलेले जे ऋषी साच भावे वर्तया ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना. वास्तविक पाहता इथं येणाऱ्यांमध्ये जो वर्ग आहे ना तो 3 प्रकारचा वर्ग आहे. लक्षपूर्वक ऐका. अभंगाचा भाव आपल्या लक्षामध्ये आणि अभंग सोडल्याशिवाय मी जाणार नाही. अभंग सोडून नाही जाणार आणि आसनाच्या खाली सुद्धा जाणार नाही. परंतु अभंग व्यवस्थित माझ्या अनुभवतीप्रमाणे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसं मी जाणार नाही आणि जास्त वेळ जर जास्त झाला तर जास्त घेणार नाही. काय करणार आपण कुठे आलो होतो असोसिएशनला. काय सांगत होतो कीर्तन. मी हे सांगत होतो प्रकार सांगत होतो. इथे येणाऱ्यांमध्ये 3 प्रकार आहे. पहिला जो वर्ग आहे त्याला यावंच लागतं. दुसरा जो वर्ग आहे त्याला आणावं लागतं आणि तिसरा जो वर्ग आहे तो स्वतःहून या ठिकाणी आलेला असतो. पहिला जो वर्ग आहे ना त्याला यावंच लागतं. त्यामध्ये कोण आहे? तुम्ही आम्ही. आपल्याला काय यावं लागतं? बुवा कर्माची कमाई भरपूर करून ठेवली ना म्हणून यावं लागतं आपल्याला. महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आईसे ती. कर्म भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं. मौली सांगता आगा कर्मेची उरावी दैती सुखी दुखी फळावी तया ते भोगावया यावे. ह्या एका कर्म भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं.
शास्त्राचा सिद्धांत आहे यथा धेनु सहस्रेषु वत्सा विंदती मातरम. 1000 गाय आहेत. हो रेल्वे भजन होते एवढं जरी झालं तरी बास केले हा. यथा धेनु सहस्रेषु वत्सा विंदती मातरम. 1000 गाय आहेत आणि अशा 1000 गायीतून त्या गोठ्यातून वासरू जर सुटलं तर ते वासरू कोणाकडे जातं? म्हशीकडे जातं. हे वासरू कुठे जातं? आपल्या आईकडे जातं, गाईकडे जातं. कारण की ते सिद्ध आहे ना, गाईचं वासरू गाईकडे जातं. म्हशीचं सोडून द्या, म्हशीचं जर सोडलं जो सोडते त्याला टोचणं ऐका. गाईचं वासरू जसं गाईकडे जातं तसं आपण केलेलं कर्म ते कोणाला बघायला येतं? मी नाही करायला का? आपल्यालाच बघायला येतं. म्हणून पहिला जो वर्ग आहे त्याला यावंच लागतं. त्यामध्ये कोण? तुम्ही आम्ही. दुसरा जो वर्ग आहे ना त्याला आणावं लागतं. तो कोणाचा वर्ग आहे? भगवंताचा वर्ग आहे. पंढरपूरला भगवान परमात्मा कोणी आणला? कोणी आणला? इंद्रकरण. कोणी आणला? पुंडलिकरायाने आणला. म्हणून सर्व साधू संतांनी पुंडलिकरायाचं वर्णन केले. हे पुंडलिका फार बरं केलं. धन्य पुंडलिका बहुबरे केले. धन्य पुंडलिका बहुबरे केले. पुंडलिका बहुबरे केले. धन्य पुंडलिका बहुबरे केले. वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक. भगवान परमात्म्याला आणावं लागतं. भगवान श्रीकृष्णाला आणावं लागतं. प्रभू रामचंद्राला जन्माला आणावं लागतं. का? पृथ्वीवरील दैत्य मातेले ते फार घराने सरोवर सांडू आली. पृथ्वी गायच्या रूपाने तिथे गेली. साधू संत गेले आणि सांगितलं बाबा या पृथ्वीवर फार दैत्य मारले आहे. हो पापी झालेले आहे. गायची हत्या करतात. त्यांचा फडशा पाडण्याकरता तू जन्म घेऊन या. चक्र गदा हाची धंदा करीतो. भगवंताला आणावं लागलं. मला हे म्हणायचं आहे की दुसरा जो वर्ग आहे ना त्याला आणावं लागतं. आणि तिसरा जो वर्ग आहे तो स्वतःहून या ठिकाणी आलेला असतो. तो कोणाचा वर्ग आहे? साधू संतांचा वर्ग आहे. इथं जे वैकुंठवासी अंजनीनाथ बाबा आले त्यांना आणलं का आले ते सांगा ना. कोणता मनुष्य म्हणू शकतो की आम्ही त्यांना आणलं? नाही, ते स्वतःहून या ठिकाणी आले. साधू संत स्वतःहून या ठिकाणी आलेले असतात. तसं जगद्गुरु तुकोबाने स्वतःहून या ठिकाणी आले. शोधून या आले संत हित जगाची. जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी समाजाकडं दृष्टी फिरवली आणि फिरवल्यानंतर सर्व समाज भगवत प्राप्ती करता शोधत आहे. परंतु पाहिल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं, साधू महात्म्याच्या लक्षात येतं. बरं खरा साधू महात्मा जर असेल त्याच्या समोर आलेली व्यक्ती कशा प्रकारची आहे, किती अधिकाराची आहे, किती सामर्थ्याची आहे हे कोणाच्या लक्षात येतं? साधू संतांच्या लक्षात येतं. महाराजांचा नाही, महाराजाला तर लोकांना लागतात. हो साधूच्या लक्षात येत असतं. महाराजांच्या लक्षात आलं की समाजाला
देव पाहिजे. अनेक प्रयत्न करतात लोक, परंतु यांना देव भेटत नाही. तितक्यात महाराजांच्या समोर असलेले एक ग्रस्त महाराजांच्या समोर आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज खरं सांगू, मी भगवत प्राप्ती करता भरपूर उपाय केले, परंतु मला देव काय भेटत नाही. महाराज म्हणजे थांब थांब, तुला जर देव पाहिजे असेल, महाराजांनी त्याच्याकडे बोट केलं दुसऱ्या चरणामध्ये, तुझं वावा महाराजांनी त्याच्याकडे पोट केलं. तुझं बाबा आहे देव, तुला देव पाहिजे ना, तर उपाय माझ्याकडे आहे. तरी हा सुलभ उपाय, मी तुला सोपा उपाय सांगतो. बघा, मनुष्याची एक कल्पना असते, त्याला उपाय पाहिजे, परंतु अवघड नको, कठीण नको. महाराज म्हणतात ना, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. मनुष्याला उपाय पाहिजे, औषध सुद्धा पाहिजे, परंतु ते कडू नको, गोड पाहिजे. तसं मनुष्याला साधनं पाहिजे, अवघड नको, सोपी पाहिजे. एका मनुष्याला गाय पाहिजे होती, तो म्हैस पाहिजे होती. त्याला विचारलं कशी पाहिजे, तो काय म्हणू लागला, आखूड शिंगाची पाहिजे, बारीक पोटाची पाहिजे, कमी खाणारी पाहिजे, कमी पाणी पिणारी पाहिजे आणि जास्त दूध देणारी पाहिजे. असा उपाय आम्हाला पाहिजे. तर महाराजांनी त्याच्याकडे बोट केलं. तुझा वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. महाराज त्याला सांगू लागले, तुला जर देव जर पाहिजे नसेल ना, तर मी तुला सोपा उपाय सांगतोय. महाराज सांगा ना सोपा उपाय. पहिल्या चरणात
पहिल्या चरणामध्ये भगवत प्राप्तीचा उपाय महाराजांनी सांगितलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. भावे गावे गीत. त्या साधकाला जगद्गुरु तुकोबार म्हणू लागले, बाळा तुला जर देव जर पाहिजे असेल ना तर हा उपाय कर. भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं तू काय कर, गीत गा, भजन कर. मला एक सांगायचं आहे, परमार्थिक गोष्टीची जी असेल, मग पूजा असेल, जप असेल, ध्यान असेल, अन्नदान असेल, कोणती क्रिया असो, परमार्थिक क्रिया ती कशाने झाली पाहिजे? भावनेने झाली. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाये गोडी भावाची, पाये गोडी भावाची. महाराजांनी महत्वाचा सिद्धांत वापरलाय. गोड महाराजांनी प्रमाण दिलं, भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी. गोडी घेतो याचा अर्थ अंतराचा भाव बघत असतो भगवान परमात्मा. मी काय सांगितलं, परमार्थी कोणती क्रिया असो ती कशाने झाली पाहिजे? प्रेमाने, भावनेने, जिव्हाळ्याने झाली पाहिजे. मग तुम्ही 10 तास भजन नका करू, पूर्ण वेळ ज्ञानेश्वरी नका वाचू. जी काय असेल 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास जी क्रिया करत असाल परमार्थी ती कशाने करा? भावयुक्त अंतःकरणाने करा. कारण भगवान परमात्मा जो भोकेलेला आहे तो कशाचा? थोरा मला असं वाटतंय ज्या ज्या महाराजांनी इथे कीर्तन केले आयुष्यभर लक्षात राहील बरं इथे कीर्तन. चला महाराजांनी गोड प्रमाण दिलं. भगवान परमात्म्याला काय क्रिया आहे? थोर प्रेमाचा भुकेला ती दुष्काळ तया. आणि अजून पुढे जाऊन सांगेल
आपण भगवंताला किती देतोय यात महत्व नाही, आपण भगवंताला कसं देतोय हे भगवान परमात्मा पाहत असतो. भगवान परमात्मा आपण सफरचंद देत असतात, परंतु भगवान परमात्मा काय बघतोय, हे कसं आलंय, काय भावनेनं आलंय. म्हणतो भगवान परमात्मा म्हणता भावयुक्त अंतःकरणाने मला तुम्ही ते द्या, त्याचा मी स्वीकार करत असतो. देवाला भाव प्रिय आहे, बाकीच्यांना काही प्रिय नाही. सोयरा रायला घरी आला तर आपण पुरणपोळीचा चांगला बेत केला आणि तो खाऊन गेला तर घरातील माणसं म्हणतात आला गेला पुरणपोळी गेला उगाच आला टेन्शन द्यायला, त्याला नाही कळणार. परंतु कोणाला काय, देवाला काय. कारण की अंतरीची गीतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून परमार्थी कोणती क्रिया करा, काही करा, फक्त कुठून करा, मनापासून करा, अंतःकरणातून करा. निश्चित तो भगवान परमात्मा भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. शुद्ध जात भाव झाला, शुद्ध झाला ना, त्याला देव दूर नाहीये, जवळ आहे. म्हणून कोणती क्रिया करत असताना भगवंताची, अगदी काकडा करत असाल, प्रवचन करत असाल, मृदंग वाजत असाल, कीर्तन करत असाल, कोणती क्रिया अन्नदान करत असाल, मनापासून करा. आपलं नाव व्हावं, आपला कुटुंब यावा, आपलं कीर्तन यावं, हा गौण विषय आहे. अंतःकरणातून करा, निश्चित देव भेटल्याशिवाय राहणार नाही. उद्या जर भगवंताची करायची असेल तर ती मनापासून करा. कारण की मनापासून जर पूजा जर केली असेल तर आनंद वाटतो भगवंताकडे बघण्याचा. अरे तो भगवंताला वस्त्र अलंकार घातलेला आहे, हार घातलेले आहे, भाव आहे, अंतःकरणामध्ये प्रेम आहे. परंतु काही काही ठिकाणी आम्ही बघतो ना, त्या भगवंताला जाळी वगैरे साचलेली असते. हो, परंतु भगवंताला भाव प्रिय आहे, तो भावाचा केलेला आहे. काय झालं, भाव जर नसेल तर ते व्यर्थ आहे. दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. दिवाळीचे दिवस सुट्ट्या लागल्या, म्हणून सुट्ट्या लागल्यानंतर मुलं कुठे जातात, मामाच्या गावाला जातात ना. उठा उठा दिवाळी आली, उठा उठा दिवाळी आली, मामाला उठायची वेळ आली.
तर गेले ते आले काही लुटून मामाला. तर एक मुलगा मामाकडे गेला दिवाळीमध्ये. दिवाळीमध्ये गेल्यानंतर मामा वारकरी होते, भाविक होते, पारमार्थिक होते. आणि अचानक मामाला कुठेतरी जावं लागलं. घरामध्ये भरपूर देव होते आणि मामाने काय सांगितलं कोणाला, वाच्याला, अरे मी गावाला चाललोय 2-3 दिवस, तू काय कर, फटाके वाजवू नको, काय कर तू देवाची काय कर, पूजा कर. आता ते एक देव नव्हता भीमसेन महाराज, 40-50 देव आणलेले होते. वृंदावनला गेला तर वृंदावन देव आणले, महेश महाराज माझ्यासोबत असत वृंदावन. तुळजापूरला गेला का 2 देव आणले, त्र्यंबकेश्वरला गेला का निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकराज, पंढरपूरला गेला का पांडुरंगा, जेजूरला गेला का खंडेराव. सगळे देव त्यांना गोळा केले होते मामाने. रोज 2 तास पूजा चालायची आणि मामाला बाहेर गावी जावं लागलं. म्हणून मामाने काय कोणाला सांगितलं, भाच्याला सांगितलं. त्याला कधी देवपूजा माहितीच नाही, तो त्याला असं वाटलं जाऊ दिवाळीमध्ये आनंद होतो. मामा गेले गावाला. त्यांना झोपाळ्या होतो, इतका झोपाळा होता तो. 8 वाजता जर झोपला तर दुसऱ्या दिवशी तो उठायचा 11-12 वाजता. हो, परंतु मामाने सांगून ठेवलं होतं की भाच्याला लवकर उठव बरं, त्याला लेट उठायची सवय आहे, सकाळी पूजा लवकर झाली पाहिजे 5 वाजता. म्हणून मामीने लवकर उठावलं. तसा तरी डोळे चोळत गेला, आंघोळ केली, पूजा केली. अहो इतके देव होते भीमसेन महाराज. त्याला पहिल्या दिवशी चांगली पूजा केली, दुसऱ्या दिवशी तो 5 वाजता आणि 7 वाजता उठला, चौथ्या दिवशी तो 8 वाजता उठला. इतकी देवाची त्याला कंटाळा आलेला होता. तो म्हणू लागला आपण काय करू, सगळे देव विहिरीवर येऊ म्हणे पोहायला. त्याने काय केले, सगळे देव भरले बादलीमध्ये आणि गेला कुठं, विहिरीवर. बादली सोडली कुठं, विहिरीमध्ये सोडली. जे हलके देव होते ना ते वरती आले, वरती नाही काय काय तळातच गेले. हो, नंतर वरती बादली काढली तर 4-5 देव त्या बादलीमध्ये सापडले. त्याला दुःख नाही झालं, त्याला आनंद वाटला. घरी आला, मामीला म्हणू लागला मामी आता देवपूजा बंद, कारण देवाने आत्महत्या केली. आता आपल्याला काय पडलंय, सुतक पडलंय. आता 10 दिवस काय पूजा करायची नाही. का असं कुठं असतं का म्हणे, हो असंच असतं म्हणे. कुटुंबातला एखादा मनुष्य जर गेला मेला तर कुटुंबाला काय पडतंय, आपल्याला तर पडलं, परंतु बाकीच्या देवांना सुद्धा काय, मी देवपूजा काही करणार नाही. ठीक आहे बाबा, आता मामा तुला जेव्हा येईल तेव्हा कर म्हणे. 4-5 दिवस झाले. शेजारची बाई होती, तिला सुद्धा काय अडचण निर्माण झाली. तिने लक्षात ठेवलं की शेजारी आपला आता आलाय दुसरा, त्याला सांगू पूजा करायला. हो, त्याला सांगितलं अरे अडचण असल्यामुळे तू 2 दिवस पूजा कर म्हणे. त्याने इतकी सुंदर पूजा केली. त्याला सांगितलंच होतं तसं की मला तूप लागते, हे लागते, ते लागते. ते म्हणे तुला काय लागेल ते देते, परंतु पूजा कर. मस्त धूप वगैरे लावलं, फुलं वगैरे मांडले, बाहेर सुगंध येऊ लागला. येऊ लागल्यानंतर इतका सुगंध त्या गल्लीमध्ये येऊ लागला की दुसरी शेजारची बाई होती, तिला गावाला जायचं. ती म्हणले कोण पुजारी आणलाय, आमच्याकडे पाठवून द्या म्हणे पूजा. तो कंटाळा होता, त्याने हे ऐकलं. ऐकल्यानंतर तो म्हणू लागला की आता थांबायचं नाही म्हणजे जिवंतच राहायचं नाही.
म्हणून तो निघाला कुठं जीव द्यायला. इथं नदी आहे की नाही लांब रेल्वे नको इकडं जाऊ. जिवंत राहायचं नाही निघाला तो. हो धरण लागलं आता जीव देणार. एवढाच एका शेतकऱ्याने त्याला पाहिलं, अरे तू फार टेन्शन मध्ये आहे, फार उद्विग्न दिसत आहे, तुझ्या चेहऱ्यावर फार चेहरा बारीक झालेला आहे, काय काय झालं. आणि मी जीव द्यायला चाललो. शेतकरी मला कशाला जीव देतो बाळा, नको जीव देऊ, काही करू नको, मी तुझं रक्षण करतो, माझ्या घरी चाल, काय नको करू, तू 4 वेळा जेवण कर, झोप, मला काम असल्यामुळे फक्त एक माझं काम कर, काय देवपूजा कर. हा आयुष्यभर जरी देवपूजा करत राहिला तरी त्याला देव भेटेल का? नाही भेटणार. कारण हा जो देवपूजा करत होता तो कसा करत होता, कटाळाचार्य होता. शिवाय तो करायचा. म्हणून मला एक सांगायचं आहे, परमार्थी कोणती क्रिया करा ती कशाने करा, भावयुक्त अंतःकरणाने करा. निश्चित देव प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय तेच पहिल्या चरणामध्ये सांगतात, हो गावी गीत. भगवंताचं तुला दर्शन व्हावं वाटत असेल, देव प्राप्त व्हावं वाटत असेल, त्याचं भजन तू कर, त्याचं गायन कर, गीत गा, परंतु भावयुक्त अंतःकरणाने गावी गावी गीत. आता त्या गीतामध्ये सुद्धा प्रकार आहे. ज्या गाण्यामध्ये भगवंताची नावं आलेली आहे, साधू संतांची नावं आलेली आहे, अशीच गीत गायली पाहिजे, असेच अभंग म्हटले पाहिजे, जेणेकरून तो भगवान परमात्मा भेटेल. म्हणून तर वासुदेवामध्ये म्हणतात ना, राम कृष्ण गीती गात, काळ चिपळ्या वाजवी छंद आपुल्या, नाचत निज घेऊन फिरत गा. अशी गीत गायला पाहिजे. ज्या गीतामध्ये भगवंताचं नाव नाहीये, काहीच नाहीये, नका नको अर्थ घालू ते. तुला गोडीने सांगते आणि ना महाराज म्हणता, भावी गावी गीत शुद्ध चित्त शुद्ध, आपलं अंतःकरण शुद्ध कर, मग भगवंताचे गीत गा. निश्चित तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तुझं व्हावा आई देव तरी हा सुलभ उपाय. महाराज जाऊ का, 10:30 होत आलेले. महाराज म्हणजे नाही नाही, तुला अजून मला काय उपाय सांगायचे आहे, ते सांगितल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. महाराज तिसऱ्या चरणामध्ये
ठीक आहे, तू भावयुक्त अंतःकरणाने भजन करशील, चिंतन करशील, नामस्मरण करशील, परंतु हे करत असताना एक लक्षात ठेव, काय अनेकांचे कानी गुण दोष मना नाही. तू भजन कर, चिंतन कर, ज्ञानेश्वरी वाच, कीर्तन कर, जे काय करायचे ते कर, परंतु दुसऱ्याचे गुणदोष ऐकू नको आणि दुसऱ्याला तू नाव सुद्धा ठेवू नको. अनेकांचे गाणी गुणदोष मनाना. ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे, त्याला देवाजवळ जायचं आहे, त्यांनी बाकीचं उद्योग करू नये. त्याच्या हातात जप माळा आहे. रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, ते बाप आहे. रामकृष्ण आहे, माझे बाण बोलले. काय चालू आहे? देवपूजा चालू आहे, जप माळ चालू आहे. दुसऱ्याचे गुणदोष तू ऐकू नको. त्याला परमार्थ करायचे, त्याने सरळ झाला. आणि एक सांगू, जो परमार्थ करतोच ना त्याला लोक नाव ठेवतात. एक सांगू, जंगलामध्ये कोणती झाडं कापली जातात? जे वाकडे तिकड आहे ते कधी सरळ आहे, ते जे सरळ आहे ना ते कापले जातात. जसं तसं परमार्थिक माणसं सरळ आपला परमार्थ करत असतात, लोक त्यांना त्रास देत असतात. चांगला रस्ता असला की त्याला प्रतिरोधक असतात. तसा चांगला सज्जन मनुष्य असला की त्याला विरोधक असतात. म्हणून अनेकांची गाणी पूर्ण दोष मनाना शुद्ध परमार्थ करायचा, दुसऱ्याला नाव ठेवायचे नाही, आपला आपला परमार्थ चालू ठेवायचा. सांगतो एक दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. गावामध्ये एक रामण सांगत होते आणि त्यांच्या प्रवचनाला एक आजी येऊन बसायची. लोक यायचे, एक आजी पण यायची. आजीच्या घरी दही दूध चांगलं, म्हणून आजीला वाटलं उन्हाळ्याचे दिवस आहे, रामणकर बाबांना ताक द्यावं. काय द्यावं? ताक द्यावं. प्रवचन झालं आणि महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला ताक आणून कवल द्या. महाराजांनी आणा ना, फार उष्णता झालेली आहे, आणा. आजीने दुसऱ्या दिवशी मस्त मडक पुढच्या काही मडक बरोबर चालली. जाता 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 त्याला काही झाकण बोललेलं नव्हतं. जाता 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 काय झालं, आकाशातून एक घार चाललेलं. आता ती घारच भूक लागलेली होती म्हणून तिने काय पकडलेलं होतं? साप, सर्प पकडलेला होता. आपल्या भाषेमध्ये किडू, सर्प पकडलेला. आता कोणी असो आपला जीव वाचवण्याकरता तो प्रयत्न करत असतो. ते तिथे मांडी घालते, कोणी साप आपला जीव वाचवण्याकरता प्रयत्न करत होता. घार चाललेले होते, साप जीव वाचवण्याकरता प्रयत्न करत होता. प्रयत्न करता करता त्याच्या तोंडातून काय पडलं? विष पडलं. आणि ते विष कशात पडलं? त्या आजी शुद्ध अंतःकरणाने ताक घेऊन चाललेली होती. कोणाला? रामणकर बाबांना. तिचा काही दोष नाही, चाललेले होते. बाबांना ते ताकाचं मडकं दिलं. महाराजांनी सुद्धा दुपारच्या वेळेला बाजरीची भाकर चुरली, मस्त भाज्यावरती केल्या, ताक टाकलं
मस्त खाल्लं. नंतर उरलेले ताक 2 वाट्या पेले. कोण? कोण? रामनकार. आणि पेल्यानंतर काय झालं? काय झालं असेल? रामनकार बाबा गेले. गेल्यानंतर गावामध्ये काय चर्चा चालू असेल? काय चालू असेल? हे कोणी मारलं म्हणे? या आजीनेच मारलं म्हणे बाबा. काहीतरी ताक दिलं, ते ताक खाल्ले आणि बाबा गेले. आजीचा भाऊ चांगला होता बरं. लोक कोणाला दोष देऊ लागले? आजीला दोष देऊ लागले की आजीमुळे बाबा मेले, वारले. तिने ताक दिलं नसतं तर बाबा जिवंत राहिले असते. सर्व लोक त्या आजीला दोष देऊ लागले, दोषी ठरवू लागले. वास्तविक आता आजीचा दोष नव्हता. घाव आहे, पशु आहे, पक्षी आहे, ती चालली होती, तिला भूक लागलेली होती म्हणून तिने साप पकडलेला होता. साप आहे, तो सुद्धा जीव वाचवण्याकरता प्रयत्न करत होता. त्याच्यातून काय पडलं? विष पडलं. ते विष त्याच्यात पडलं. आजीला माहिती होतं का? नव्हतं माहिती. आजी शुद्ध अंतःकरणाने ताक घेऊन चाललेली होती, परंतु सर्व गाव त्या आजीला दोष देत होतं. यमराज पाहत होता. यमराज म्हणला, चित्रगुप्ता, अरे आजीने शुद्ध अंतःकरणाने ताक दिलेला आहे. रामनकार बाबा मेलेले आहे. याच्यात आजीचा सुद्धा दोष नाही, घारीचा सुद्धा दोष नाही, सर्पाचा सुद्धा दोष नाही, रामनकार बाबाचा सुद्धा दोष नाही. चित्रगुप्त आणि यमराज खाली आले. आता हे पाप कोणाच्या माथ्यावर मांडायचं? पारावर बसलेले होते. चांडाळ चौकटी आजीच. यमराज मध्ये यांचं नाव लिहा. महेश बच्चन. महेश बच्चन यांचं नाव लिहा. हे सकारात्मक कारण जे आहे ना, हे यांच्या माथ्यावर आहे पाप. काही संबंध होता का? काही संबंध नव्हता. काही संबंध नव्हता. परंतु ते पाप त्यांच्या डोक्यावर टाकलं. म्हणून त्याला पापार्थ करायचंय ना, त्यांनी बाकीच्यांना दोष देऊ नका. अनेकांची गाणी पूर्ण दोष मना नाही का तुझ वावा माझे देव तरी हा सुलभ उपाव. मला जाऊ का आता? वेळ झालेली आहे. 5-10 मिनिटं बाकी आहे. महाराज म्हणले नाही नाही अजून तुला जाता येणार नाही. अभंग पूर्ण केल्याशिवाय अजून काय उपाय आहे? चौथ्याचा मस्तक ठेवला, मस्तक प्राप्तीचा उपाय सांगतो की ज्या उपायाने तू त्वरित लवकर देवाजवळ जाशील. आणि मग देव नाही काय 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 महाराजांनी 4थ्या चरणामध्ये सांगितले, मस्तक ठेंगणा
करी संतांच्या चरणा. आई, आपलं जे मस्तक आहे ना बाळा, नेहमी नेहमी संतांच्या चरणावर ठेवत जा. कारण तुला जर देवाकडे जर जायचं असेल ना, तर कोणाच्या द्वारे जातो? कोणाच्या पायावर तू मस्तक ठेव? संतांच्या चरणावर मस्तक ठेव, लगेच तू देवापर्यंत जाशील. म्हणून तर हरी प्राप्तीची उपाय करावे संतांचे पाय. देणे साधती साधन गती भगवती भवाची वंदने. संतापाये माता देवी संतांच्या साधू महात्म्याच्या चरणावर जर भाव जर ठेवला, निश्चित भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. त्या साधूपर्यंत अंजनीनाथ बाबांच्या चरणावर दृढ भाव जर ठेवला तर निश्चित भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. या मस्तकाची किंमत सुद्धा आपण केली पाहिजे. कोणाच्या पायावर ठेवावं? महाराजांना किंमत कळाली म्हणून तर मला सांगतात ना, मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक चरणा ठेंगणा करी संतांच्या चरणा. नेहमी माणसाने मोठ्या माणसाकडे बघत असताना आदर दृष्टीने बघितलं पाहिजे. मग त्या सुभाषितकाराचा श्लोक आहे, वयोवृद्ध माणसांची सेवा जर केली, त्यांना आपण नतमस्तक झालात, आदरणाने त्यांच्याकडे बघितलं, त्यांची सेवा जर केली तर असं सांगतात सुभाषितकार, अभिवादनशीलस्य नित्य हृदोप सेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. वृद्ध माणसाची, ज्येष्ठ माणसाची जर सेवा जर केली तर 4 गोष्टी प्राप्त होतात. आयुष्य वाढत असतं, यश त्याची कीर्ती वाढतात, आयुर्विद्या यशो बलम त्याची शक्ती वाढत असते, आणि यश मध्ये काय? कीर्ती वाढत असते. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. महाराज येतोवर आता खूप उशीर झालेला आहे. महाराज म्हणजे थांब, जास्त वेळ लावणार नाही. हो, अजून तू काय कर?
महाराज सांगतात बाबा तुला देव जर पाहिजे असेल देव भेटा वाटत असेल तर महाराजांनी गोड आणून दिलं वेचिते वचन जे निराये समाधान. एक लक्षात ठेव बोलत असताना कोणाबरोबर आपली वाणी कशी ठेवतो गोड ठेव. सास आणि मवाळ ले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे बोलू ऐसे बोले जेणे डोले विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावी. मी नेहमी सांगत असतो माणसाला घर नसावं कपडे नसावे काही नसावं माणूस बाकीच्या गोष्टींनी दरिद्री असावा परंतु वाणीने कसा असावा श्रीमंत असावा. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्याची वाणी चांगला आहे ना त्याला सर्व जग चांगला आहे. समाधीली वाणी पांडुरंगे घेते देवी वाणीमध्ये इतकी ताकद आहे. एक सांगू वाईट बोललो कटू जर बोललो ना तर जवळ असलेली माणसं सुद्धा दूर जातात आणि गोड जर बोललो चांगलं जर बोललो तर दूर असलेली माणसं सुद्धा जवळ येतात. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे या वाणीमध्ये. म्हणून आपले पंतप्रधान किती गोड बोलतात भाइयो ही वाणी चांगली ठेवावी. या वाणीला कधी दारिद्र्य येऊ नये. वचने का दरिद्र का माणूस बोलून दरिद्री नसावा श्रीमंत असावा. म्हणून बघा ना काही माणसं घरातही गोड खातात बाहेर जर गेली ना इकडेही गोड खातात आणि घरी यायचं म्हणलं की लोक म्हणतात घरी गोड घेऊन जा. घरी गोड आणतात जाताना गोड खाऊन जातात. दुसरा वर्ग आहे घरी या वाणीने मार खातात घरी मार खातात आणि घराच्या बाहेर जर पडले ना तिकडून काय घेऊन येतात तिकडून मार खाऊन येतात. घरी आलं तर परत घरचे डबल आणतात. हा कशाचा परिणाम आहे वाणीचा परिणाम आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुला देव पाहिजे ना ही वाणी गोड ठेव. वेचिते वचन जे निराये समाधान. आपल्या बोलण्यानंतर दुसऱ्याचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे नाही पाहिजे. काय झालं एक विद्यार्थी 5:30-6 वाजता शाळेतून सुटल्यानंतर चालत होता घराकडे आणि शाळेच्या बाजूलाच एक ताकाची माडी होती जुन्या काळातली लाकडी माडी होती आणि ती बसलेली होती काका माडीमध्ये. या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सहज पाहिलं. तब्येत थोडी जास्त असल्यामुळे तो विद्यार्थी हसला भीमसेन महाराज. हसल्यानंतर त्या मनुष्याच्या लक्षात आलं की हा का हसला म्हणून त्या बाळाला बोलवलं अरे काय तू का हसला. आता त्या मुलाने गप्प बसायचं ना तो मुलगा काय म्हणाला डोळस महाराज मी का हसलो म्हणून सांगू तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला खाली कसं तयार नाही आताच वाट बघतोय म्हणजे जोरात ठेवून दिली. 5:30 वाजले. आपल्या मुलाला काय येत नाही म्हणून दुसऱ्या मुलाला पाठवलं त्यांना मोठ्या अरे जाय 5:30 वाजले 6 वाजले झाले अजून रेल्वे काय येत नाही.
केलेला आहे. म्हणून तो शेठ जवळ गेला आणि शेठ त्याला म्हणाला, शेठ काय झालं, माझ्या भावाने काय अपराध केला? शेठनं सांगितलं, अरे माझ्याकडे पाहून हसला, त्याला मी जवळ बोलावलं, का हसला म्हणून, तर तो मला बोलला की माडीवरून खाली कसं काय आणायचं. त्याचा दुसरा भाऊ होता, तो काय म्हणू लागला, शेठ जाऊ द्या, पागल आहे, मूर्ख आहे, एवढं कशाला टेन्शन घेता म्हणे तुम्ही, तुम्हाला नाही खाली आणता आलं ना तर मी स्वतः तुमचे तुकडे तुकडे करेन, मग खाली डेंजरच वा पुढे अजून जोरात पाहिजे थोडस अजून हवा घेऊ. हो त्याच्यापेक्षा डेंजर नाही का, त्याला लगेच मध्ये डांबून ठेवलं. 6:30 वाजले, आपले दोन्ही मुलं घरी येत नाही म्हणून स्वतः वडील काठी टेकत टेकत गेले. धडाडीचे कार्यकर्ते होते, कोणत्या पक्षाचे होते मला विचारू. काठी टेकत टेकत त्या शेठकडे गेले आणि शेठला म्हणू लागले, गाओ माझ्या मुलाने काय अपराध केला, आणि पहिला मुलगा असं बोलला की तुम्हाला खाली कसं आणायचं म्हणून मी त्याला मारलं. तुम्ही दुसऱ्या मुलाला पाठवलं, तो मुलगा म्हणला की नाही तुम्हाला खाली आणता आलं ना, तुमचे तुकडे तुकडे करू. वडील काय म्हणले, रेल्वे आले. वडील म्हणले, जाऊ द्या, तुम्हाला नाही खाली आणता आलं, तुमचे नाही तुकडे तुकडे करता आले, चालत मी स्वतः माझ्या हाताने घराला कडी लावून दे. आता मला सांगा, चांगलं बोलता आलं असतं की नाही? चांगलं बोलता आलं असतं, परंतु वाईट बोलल्यामुळे त्याला सुद्धा मार खावा लागला. ही वाणी कशी ठेवावी, गोड ठेवावी, श्रीमंत ठेवावी. म्हणून तुकोबरा म्हणतात, वेचिते वर्तन जेणे राई समाधान, का तुझं वावा आहे ते तरी हा सर्व उपवा. महाराज जातो आता, 11 वाजले. महाराज म्हणजे आता शेवटचं सांगतो. तुका म्हणे
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तरी कधी अनुभव येत असतात. त्याला आम्ही बाळामध्ये गेलो. मला तर मी त्यावेळेस होतो. गाडी बसली म्हणून आधी जरी आल्या गाडी घेऊन गेली मी त्याने ते हार घालायला आले होते. बुकेचं ताट माझ्या हातात दिलं. बाकीचे हार घालायला ते माझ्या हाताचा बुका घ्यायचा मला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नका फार उपकार करू, नका तुम्ही जेवण देऊ, नका तुम्ही तूप देऊ, नका तुम्ही दही देऊ, परंतु ताकाचे उपकार तरी करा. ताक तरी द्या ना. ताक म्हणजे काय हो बाबा? आंबट पाणी. त्याला भाताचं शीत पचत नाही. त्याला डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, 4-5 दिवस राहतील. ताक म्हणजे काय? त्याच्यात काही ताकद राहिली नाही. त्याचं नाव काय? ताक. पूर्वी लोक ताक लोक फेकून द्यायचे. आता तक्रम शक्राय दुर्लभ. इंद्र जरी ताक मागायला आला तरी त्याला ताक नाही भेटणार. त्याला असं ताक त्याचं ते उपचार करा. महाराज म्हणतात ते नका देऊ, फुकाचे जेवण तरी पाजा, पाणी तरी पाजा. परंतु पाणी सुद्धा अलीकडे फुकट भेटत नाही हो. एक लिटरची बाटली 20 रुपयाला घ्यावा लागते. ते सुद्धा फुकट भेटत नाही. म्हणून महाराज म्हणतात वास तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. कारण जे पारमार्थिक कार्य चालू आहे, सप्ताह चालू आहे, समाजामध्ये जे चांगले कार्य होतात, मंदिराची काम होतात, भजन कीर्तन होतात, ते दानावरच होत असतात. म्हणून नाही एखाद्याला 10,000 रुपये देता आलं तर 5,000 रुपये तरी द्या. नाही 5,000 देता आलं तर 2,000 द्या. नाही 2,000 देता आलं तर 1,000 तरी द्या. नाही 1,000 देता आलं तर 500 तरी द्या. याचा अर्थ जो लक्ष दिसे मग तुम्ही 500 देता. आपल्या शक्तीप्रमाणे भक्ती करा. जर नाही काही देता आलं तर सत्कार्याला विघ्न आणणार, गप्प बसा. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझा वावा आहे देव तरी हा शुभ भाव. अनेक वर्षापासून हा नाम यज्ञ चालू
आहे. माझं काहीतरी भाग्य आहे त्या साधूच्या पुण्यतिथी निमित्ताने मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग मला प्राप्त करून द्यावा गुरुबंधू मंडळीने. म्हणून गुरुबंधू मंडळीच्या चरणी ग्रामस्थ मंडळी, भाविक वर्ग, माता वर्ग, श्री मंडळी, गायक वादक मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बघा महाराज आळंदीवरून आलेले, आळंदीला साधना करत असतात, परंतु आपला योग चांगला आहे की या ठिकाणी आले, पाय आपल्या गावाला लागले. आपण मी सुद्धा याच गावाचा, असं काही दूरचा नाहीये, जवळ असेल गावामध्ये 2 किलोमीटर. म्हणून मी सुद्धा त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की मी पुन्हा येईन असं म्हणा. तर निश्चित तुम्ही महाराज आला तरी आम्हाला आनंद आला, चांगलं वाटलं. म्हणून गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहे. आमच्या तालुक्यावर महाराज जोगरायांची कृपा आहे. गायक वादक आम्हाला बाहेरून आणावं लागत नाही. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा 5-5 जे गायक वादक आहे ते सर्व गुरुबंधू मंडळी आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज आळंदीला राहिलेले आहे, साधू आमचे गावकरी आहे, भगवान महाराज ना बोराडे आमचे नांदेडचे महाराज आहे, आमचे बंधू आहे, काही नांदेडचे आहे, दिनेश्वरी बाबा आहे आणि जवळच असलेले नांदेड व्हायचे गावामध्ये नांदेडचे एक भजन कीर्तनकार आहे, एक भजन वाजवणार आहे. त्यापैकी आजी महाराज ना, आजी महाराज आहे. मी पहिल्यांदा पाहिला त्यांना वाजवताना मला आनंद वाटला, कारण मी सुद्धा भरपूर वाजवले कीर्तन. माझा विशेष वाचक आहे आणि गुरुवारी बाबांच्या बरोबर राहून शिकलो, ऐकलं, तेच मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. पुन्हा एकदा झालेली सेवा अंजनीनाथ बाबांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, आदरणीय गुरुवारी बाबांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. पुन्हा गायक वादक मंडळींच्या चरणी, आलेले श्रोते भाविक वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला विराम. निवृत्तीनाथांचं गोड असं भजन होईल. निवृत्तीनाथांचं भजन म्हणा. निवृत्ती